नागपूर या ठिकाणी महाविकास आघाडी ही फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी असून विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं ती उद्ध्वस्त केली। आता ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारून पुन्हा ही फॅक्टरी सुरू करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा आरोप विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला। यावेळी 74 लाख मतं कशी वाढली, प्रत्येक तासाला झालेलं मतदान, मतदानाची टक्केवारी, बूथवर झालेलं मतदान याची सविस्तर आकडेवारी सादर करून त्यांनी सगळ्या आरोपांमधली हवाच जणू काढून घेतली। राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी दिलेल्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार यावेळी घेतला। लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी निर्माण केलं। आम्ही विधानसभेत थेट नॅरेटिव्ह सेट केलं। लोकसभेत ईव्हीएमनं झालेला विजय तुम्हाला मान्य आहे, त्यामुळे आता विधानसभेत झालेला पराभवही स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सर्वाधिक आश्चर्य शरद पवार यांचं वाटतं। छोटी राज्य विरोधकांना द्यायची आणि मोठ्या राज्यात ईव्हीएम सेट करायचा, हा त्यांचा तर्क कोणालाही पटण्यासारखा नाही। कर्नाटक, तेलंगण आणि पश्चिम बंगाल ही काही छोटी राज्य नाही। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा ईव्हीएमला पाठिंबा जाहीर केला। बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुद्धा ईव्हीएममध्ये काही घोळ वाटत नाही। राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेत अनेक शहरी नक्षल समर्थक आणि त्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या। या नक्षल समर्थकांचा संविधानावर विश्वास नाही। संविधानानं निर्माण केलेली व्यवस्था आणि संस्था यांच्यावरही त्यांचा विश्वास नाही। यातूनच ईव्हीएमला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात एक बैठक काठमांडूमध्ये झाली। यातल्या काही संघटना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या। काही परकी शक्ती भारतात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या करतात। यासाठी त्यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीचा आधार घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला। नानाभाऊ, त्याच्यावर देखील किती बोटं उचलण्याचं काम झालं, काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले। तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते। चिब्बल वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता, पटोलेच राहिले असते। अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून, सांगतो कुठून आली। नाही सांगतो निवडणूक काय, निवडणूक आयोगाने 10 सांगितलं, तुमच्या कानातच जात नाही। आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं। तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं, पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे, ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे। एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते 9,70,25,119। यापैकी मतदान झालं 6,40,88,195, म्हणजे 66.5%। सकाळी 7 ते 9 मध्ये 6.61%, म्हणजे 64,13,360। सकाळी 9 ते 11 मध्ये 11.53%, म्हणजे किती, 1,11,86,996। सकाळी 11 ते दुपारी 1 मध्ये किती झालं, 14%, म्हणजे 1,36,22,327। दुपारी 1 ते 3 मध्ये किती झालं, 13.35%, म्हणजे 1,59,52,853। दुपारी 3 ते 5 मध्ये किती झालं, 12.69%, म्हणजे 1,23,12,488। सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये 6 वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो। आपल्याला कल्पना आहे, अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं। आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय, 75,97,067 लोकांनी। महाराष्ट्रात बूथ किती आहे, 1 लाख बूथ आहेत। ऍव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय, 75 लोकांनी मतदान केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे, म्हणजे आपण जर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं, त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते। आणि हे आज नाही आहे, आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे। त्यामुळे 5 वाजेपर्यंत 58.22% होतं, अंतिम आकडेवारी आली 66, म्हणजे 7.83% हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे, ती आहे 5.83%। प्रत्येक तासाला 5.83%। सरासरी ताशी मतदान जवळपास 60 लाखाचं आहे। प्रति मिनिट मतदान
हे जवळपास 98,000 97,103 एवढं मतदान प्रति मिनिट झालेलं आहे. याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील 6 वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा, तर ते केवळ या ठिकाणी 17 लाख आहे. 17 लाख. त्यामुळे आपण जर 5 ते 6 या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला 75 लाख आले कुठून, 75 लाख आले कुठून, कुठूनच आले नाही. जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं.